आज पहाटे 4 ते 5च्या दरम्यान नारायणगाव एस टी स्टँड बाजूला असलेल्या वराडी मेडिकलच्या शेजारी असलेल्या अष्टविनायक रेडीमेड्स या नारायणगाव बाजारपेठेतील कापड दुकानाला आग लागल्याने 2,76,00,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसून या दुकानात असलेला माल जळून खाक झाला आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटील, विघ्न सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, कांदळी औद्योगिक वसाहतीतील तुषार पडवळ, अमित बेनके व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, किंबहुना अजूनही आग आटोक्यात आलेली दिसत नाही। साखर कारखाना, खेड, जुन्नर नगरपालिकेचे 10 अग्निबंब तसेच बाबू पाटील आणि ग्रामपंचायत नारायणगाव स्थानिक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले आहे। ही आग विझवण्यात नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत। तसेच नगरपालिकेचे 2 बंब देखील या ठिकाणी आग विझवण्यात प्रयत्न करत आहेत। नारायणगाव पोलीस स्टेशन व स्टाफ देखील या ठिकाणी उपस्थित असून आग नियंत्रणात आणण्याचे आटोक्यात प्रयत्न केले जात आहे। हे दुकान भर बाजारपेठेत असल्याने आजूबाजूला अनेक महत्त्वाची दुकाने व व्यवसाय आहेत, त्यामुळे ग्रामस्थांकडून अग्निशामक दलांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। याच बातमीचा आढावा घेतला आहे झंझावात न्यूजने। आम्ही पहाटे 4 वाजता आम्हाला या ठिकाणी फोन आला की अशाच ठिकाणी अष्टविनायक साडी सेंटर आहे, या ठिकाणी आग लागलेली आहे। आम्हाला फोन येतात आम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील साहेब आहेत, पोलीस उपनिरीक्षक दढत साहेब आहेत, तसंच आमचा जो नाईट राऊंडचा जो स्टाफ होता, आम्ही स्टाफचं तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी भेट दिलेली आहे। तसेच या ठिकाणी नारायणगावचे जे सरपंच आहेत बाबू पाटील, तसं त्यांची संपूर्ण टीम आहे। तसेच यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अग्निशामकची गाडी बोलवून घेतली। त्याच्यानंतर राजगुरुनगरचे प्रांतसाहेबांना या ठिकाणी मनसरचे प्रांतसाहेब त्यांना कॉल करून या ठिकाणी राजगुरुनगरचे देखील अग्निशामकची गाडी बोलवून घेतलेली आहे। तसेच या ठिकाणी तुषार शेठ पडवळ, अमित शेठ बेनके, त्यानंतर सत्यशील शेरकर दादा यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि जे इथले युवा तरुण आहेत त्यांनी देखील सकाळपासून कंटिन्यू आग विझवण्याचं काम चालू आहे। आग मोठी असल्यामुळे बराच वेळ आपला जवळजवळ 4 वाजल्यापासून हा प्रयत्न चालू आहे, अजून तरी चालूच आहे। परंतु स्थानिक नागरिकांनी तर खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे आग आटोक्यात आणता आली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। ही आग वाढत जाऊन वराडी मेडिकल आणि दांडे कलेक्शन यांच्यापर्यंत आग पोचली होती, परंतु अग्निशामकची गाडी या ठिकाणी तात्काळ भेटली, मदत झाली त्यांच्याने, त्याच्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात मदत झालेली आहे। तर मी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक नागरिक या ठिकाणी बाबू पाटील असतील, त्यांची सगळी टीम असेल, इतर त्यांचे जे सहकारी असतील त्यांचं खरंच खूप खूप आभार मानतो, कौतुक करतो। तसे अग्निशामकचे जे रवी आणि त्यांची टीम आहे त्यांनी देखील या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आणि आग विझवण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। ही आजची घटना शॉर्ट सर्किटमुळे, असं प्रथमदर्शनी तरी शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचं निदर्शनास येत आहे। बघू आता आम्ही पोलीस स्टेशनचे तपास करू, यामध्ये काय ते निष्पन्न होऊन जाईल। तर नक्की किती नुकसान झालं ते मालक आपल्याला कॅल्क्युलेट करून सांगतील, त्यानुसार आपण पुढची चौकशी करू। पहाटे सकाळी 5 वाजता रमजानची शहरी करण्यासाठी उठलो होतो। आमचा ख्वाजागरनाथ फाउंडेशनचा कार्यकर्ता मोहिनी नामदार जॉबला जात असताना फोन केला का अष्टविनायक कापडाच्या दुकानाला मोठ्या प्रमाणे भीषण आग लागलेली आहे। हे जसं कळालं, दुसऱ्या सेकंदाला मी आपल्या गावाचे लोकनियुक्त सरपंच बाबू पाटील यांना लगेच फोन केला तर अशी घटना नारायणगावमध्ये घडली आहे आणि त्याची तुम्ही दखल घ्या। तर हे त्यांना आधीच 10 मिनिटापूर्वी कळवलं होतं। तर सगळे कार्यकर्ते इथं जमा झाले। त्याच्यानंतर बाबू भाऊने अतिशय संवेदनशील विषय समजून अतिशय तातडीने सगळ्या गोष्टी बोलवल्या, अग्निशामक दल बोलवून घेतलं आणि अतिशय म्हणजे त्वरात हे काम पूर्ण केलं आणि हे काम भाऊभाऊंच्या नेतृत्वाखाली आता हे पूर्ण होत आहे।